तर पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबाचा छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती समोर येतेय। विशाल अग्रवालच्या वडिलांनी छोटा राजनची मदत घेतली असल्याची नवी माहिती समोर आली होती आणि या प्रकरणाला त्यामुळे वेगळं वळण लागल्याचं पाहावयास मिळालेलं आहे। तर विशाल अग्रवालला जामीन मिळणार की कोठडी असा प्रश्न उपस्थित होतो। हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र या अपघात प्रकरणात नवनवीन वळण लागलेलं पाहायला मिळतात, खुलासे होताना दिसतात, माहिती समोर येताना दिसतेय। पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून 2 जणांचा जीव घेणाऱ्या जो अल्पवयीन मुलगा होता त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणी त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। त्याच्या कुटुंबियांची छोटा राजन सोबत संबंध असल्याचं उघड झालंय, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती आणि या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्नामध्ये सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात बंड गार्डन मध्ये गुन्हा दाखलही होता। तर या अपघातासंदर्भातच बातमी आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आता अपघाताची झळ ही राजकारणांपर्यंत येऊन पोहोचली आहे, कारण या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं पाहावयास मिळालेलं आहे। विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागण्यात येत आहे, पोलीस आयुक्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि यालाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। या अपघाताचं, या प्रकरणाचं राजकारण करू नका असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है, तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो। ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली, मात्र त्याच्यामध्ये ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला। त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतिकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही। प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाहीये। त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नसतं। पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? 2 निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे, तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये, व्हिडिओ आलाय आज, आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देताय? कोणी केलं हे सगळं? भ्रष्ट पोलीस आयुक्त, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार, आणि तितकाच भ्रष्ट आमदार। पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन। मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय, यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही, घातलं जाणार नाही आणि जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे, त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत।